मग काय त्या हॉटेलमधून घ्यायची ती पावभाजी, ना चव त्याला ना काय, म्हणून घरीच बनवा झणझणीत मस्त चमचमीत पावभाजी। लहान मोठे आवडीने खातील अशी ही पावभाजी, घराघरामध्ये बनवली जाणारी अशी ही पावभाजी, बघताच खावसी वाटणारी अशी ही पावभाजी, नाव ऐकताच तोंडाला पाणी आणणारी अशी ही पावभाजी। पावभाजी कोणाला नसेल आवडत, मला तरी वाटते प्रत्येकाला पावभाजी आवडतच असेल। सर्व भाज्या मिळून बनवली जाणारी ही पावभाजी जेवढी बनवायला सोपी आहे तेवढीच खायला स्वादिष्ट आहे। चला तर आज मुंबई स्पेशल पावभाजी आपण बनवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे बनवायला, कोणी पण बनवणार एवढी सोपी पद्धत आहे। आपल्या घरामध्ये जेवढ्या भाज्या असेल तेवढ्या आपण भाज्या घ्याव्या। भाज्या म्हणजे फ्लावर, शिमला मिरची, बीटरूट, टमाटर आणि वटाणा। अजून पण तुम्हाला कोणती भाजी जास्त आवडत असेल म्हणजे वांग किंवा बीन्स, जी तुमची आवडीची भाजी असेल ती भाजी तुम्ही हिच्यामध्ये टाकू शकता। फक्त हिच्यामध्ये पालेभाज्या नाही टाकायच्या। आता हे आपण कुकर मध्ये लावलेलं आहे, 1 ग्लास 2 ग्लास पाणी टाकायचं आणि या भाज्या सर्व उकळून घ्यायच्या। पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर द्यायची आणि बाकीच्या 2 शिट्ट्या कमी गॅसवर द्यायच्या की लगेच भाजी शिजली जाते। आता एका चाळणीमध्ये ह्या भाज्या अशा गाळून घ्यायच्या, म्हणजे ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला बारीक करायच्या आहे। तर अशा प्रकारे पाणी गाळून घ्यायचं आणि एका मोठ्या प्लेटमध्ये टाकायचं। जे टमाट्याचे साल्ट आहे, बटाट्याचे साल्ट आहे ते काढून घ्यायचे। ह्या ज्या उकळेल भाज्या आहे ह्या आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहे। मॅश करण्यासाठी याचं भांडं भेटतं, पण ते भांडं आता माझं वर ठेवलेलं आहे म्हणून मी काढलं नाही, म्हणून मी झाऱ्यानंच याचा लगदा करत आहे। सर्व भाज्यांचा लगदा झाला की लगेच फोडणी द्यायला घ्यायचं। फोडणीमध्ये कमी प्रमाणात तेल टाकायचं, कारण की आपण याच्यामध्ये बटर वापरणार आहे आणि जे कांद्याचं प्रमाण आहे ते कधी पण जास्त घ्यायचं। आता इथं मी 4-5 कांदे घेतलेले आहे। जेवढी आपण पावभाजी करणार आहे त्याच्या अर्धे तरी कांदे वापरायचे किंवा निम्मा भाग तरी कांदा वापरायचा, तेव्हाच भाजी टेस्टी आणि चविष्ट बनते। थोडा कांदा नरम झाला की लगेच मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर लगेच आला लसणाची पेस्ट टाकायची। थोडं हिंगाचा पण वापर आपण याच्यात करत आहे। कांदा छान नरम करून घ्यायचा आणि त्याचा थोडासा कलर बदलला की लगेच मसाले टाकायला घ्यायचे। कांदा अजिबात जाळायचा नाही, छानपैकी कमी गॅसवर थोडासा कलर बदलेपर्यंत होऊ द्यायचा। आता याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला एव्हरेजचा टाकलेला आहे, थोडीशी हळद, धनिया पावडर, मिरची पावडर, बस एवढेच मसाले आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे। फक्त जे मसाले आहेत ते तुम्ही जेवढी पावभाजी बनवत आहे त्या हिशोबाने टाका आणि जेवढं तुम्हाला तिखट लागत असेल त्या हिशोबाने टाका। सर्व मसाले छानपैकी मिक्स करून घ्यायचे। आता जे पाणी आपण याच्यामध्ये वापरणार आहे, ज्या भाज्या आपण उकळल्या होत्या आणि त्याचं पाणी आपण चाळणीमधून काढून ठेवलं होतं, तेच पाणी या पावभाजीमध्ये आपल्याला वापरायचं आहे। मसाला छानपैकी परतून घ्यायचा आणि आता ह्या आपण बारीक केलेल्या भाज्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या आणि ह्या भाज्या पण छान परतून घ्यायच्या। त्याच्यानंतरच पाणी टाकायचं। आपल्याला जेवढी पावभाजी बनवायची आहे त्या हिशोबाने आपण इथं पाणी टाकायचं, पण पावभाजी जास्त पातळ पण नाही पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही पाहिजे, ती मीडियम प्रमाणात पाहिजे। आता हे बघा, पावभाजी उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे।
आता हे बघा, आपण पावभाजी दुसऱ्याला देताना म्हणजे आपण पावभाजी वाढताना कशा प्रकारे वाढायची। सुरुवातीला एका टोपमध्ये आपण बटर टाकला आणि त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकले। तुम्ही पनीर टाकत असेल तर एकदम बारीक करा। आता मी थोडासा जाड केलेला आहे, पण एकदम बारीक पीस करायचे आणि असे बटरमध्ये थोडेसे फ्राय करायचे आणि याच्यामध्ये टाकायची ती पावभाजी। तर आपली बनली पनीर पावभाजी, स्पेशल पनीर पावभाजी बटर डाल के। तर अशा प्रकारे त्याला तडका मारायचा आणि त्याला मस्तपैकी उकळू द्यायचं। साईडला एक तवा गरम करायला ठेवायचा आणि त्याच्यावर टाकायची पावभाजी आणि पावभाजी टाकलं की वरून असं बटर टाकायचं आणि घ्यायचा पाव कच्चा कच्चा कापायचा मधातून आणि असं त्याला चोळायचं। जो मधला भाग आहे तो असा दाबायचा आणि अजून वरून बटर लावायचा आणि मस्तपैकी पाव गरम करायचा आणि गरमागरम वाढायचा। एकदम झणझणीत आणि चमचमीत पावभाजी आपली रेडी आहे खाण्यासाठी। फक्त वरून कांदा, लिंबू, कोथिंबीर आपल्याला इथं टाकायची आहे। मग कशी वाटली तुम्हाला पावभाजी? एकदम साधी सोपी पद्धत आहे। हीच पावभाजी तुम्ही हॉटेलमध्ये कुठं पण गेला घ्यायला की 100 रुपये 200 रुपये प्लेट भेटते आमच्याकडं मुंबईला। ही पावभाजी 50 रुपयाच्या भाज्यामध्ये सर्व अख्खं घर खाईल एवढी बनते पावभाजी। मग काय त्या हॉटेलमधून घ्यायची ती पावभाजी, ना चव त्याला ना काय, म्हणून घरीच बनवा झणझणीत मस्त चमचमीत पावभाजी। मग चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। चला बाय, टेक केअर।